नमस्कार. मी ॲक्युपंक्चरिस्ट डॉक्टर छाया बेलदार. आज मी तुम्हाला गुडघेदुखीचे पॉईंट दाखवणार आहे. या ठिकाणी हातावर मी अशा प्रकारे मार्क करून घेतलेले आहेत. या ठिकाणी जो बिंदू आहे बघा, मधलं बोट त्याच्या अगदी या दुसरं पेर ज्या ठिकाणी संपतो त्याच्या मध्यभागी हा इथे मी अधोरेखित करून घेतला आहे. हा आहे लिव्हर 8 हा बिंदू आपल्या शरीरातील वात, रक्तातील आणि शरीरातील वात बाहेर काढण्याचं काम करतो आणि म्हणून गुडघेदुखीसाठी हा अत्यंत चांगला बिंदू आहे. हा आपल्याला टोन करायचा आहे. टोन करण्यासाठी हे आहे बायोल मॅग्नेट. एका बाजूने ते व्हाईट असतं, दुसऱ्या बाजूने ते अशा प्रकारे पिवळं असतं. हे आहे पेपर टेपच्या साहाय्याने आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे हा पिवळा रंग आपण चिटकवून घ्यायचा आहे पेपर टेपला. आणि तो मी या ठिकाणी लिव्हर 8 हा मधल्या बोटाच्या दुसऱ्या पेराच्या जॉईंटवर अगदी मध्यभागी अशा प्रकारे या ठिकाणी लावून घेतला. पांढरा भाग आपल्याला बाहेर दिसेल आणि पिवळा भाग हा त्वचेला टच होईल. दुसरा बिंदू त्याच्याच खाली आहे. या ठिकाणी हा इकडे अंगठ्याच्या बाजूने या जोडच्या अगदी खाली या ठिकाणी हा जो बिंदू आहे SP9 याला आपल्याला सिडेट करायचं आहे. म्हणजे काय, पांढरा जो भाग आहे तो त्वचेला चिटकेल आणि पिवळा भाग आपल्याला बाहेरून दिसेल. अशा प्रकारे पांढरा भाग चिकटपट्टीला चिटकवून घेऊन तो आपल्याला या ठिकाणी चिटकवायचा आहे. हा पिवळा भाग आपल्याला बाहेरून दिसेल आणि पांढरा भाग त्वचेला टच होईल. त्यानंतरचे बिंदू आहे या ठिकाणी मधल्या बोटावर पहिला जोड ज्या ठिकाणी संपतो, या ठिकाणी पहिला जोड इथे करंगळीच्या साईडने या ठिकाणी पहिला जोड जिथे संपतो त्या ठिकाणी हा बिंदू आहे K3. याला आपल्याला टोन करायचा आहे. म्हणजेच काय, पिवळा भाग आपल्याला त्या ठिकाणी स्किनला टच होईल असं लावायचा आहे आणि पांढरा भाग आपल्याला बाहेरून दिसेल. अशा प्रकारे हा K3 आपण चिपकवून घ्यायचा. या ठिकाणी 1, 2, 3 बिंदू मधल्या बोटावर 3 बिंदू मी लावून घेतले. त्यानंतर मागच्या बाजूने या ठिकाणी 1, 2 आणि 3 बिंदू मी घेतलेत. एक अंगठ्याच्या बाजूने जो आहे हा अंगठ्याच्या बाजूने आहे तो आहे स्टमक 36. याला सुद्धा आपल्याला टोन करायचं आहे. टोन करणे म्हणजेच पिवळा भाग हा त्वचेला टच झाला पाहिजे. अशा प्रकारे आपण चिपकवून घेतला. त्यानंतर मागच्याच बाजूला या जॉईंटच्या अगदी वर मधोमध हा जो जॉईंट आहे या जॉईंटच्या थोडंसं वर अगदी मधोमध हा बिंदू आहे गॉल ब्लॅडर 34. हा बिंदू सुद्धा आपल्याला काय करायचा आहे, सिडेट करायचा आहे. म्हणजेच पांढरा भाग जो आहे तो स्किनला टच होईल आणि पिवळा भाग आपल्याला बाहेरून दिसेल. अशा प्रकारे मी या ठिकाणी हा गॉल ब्लॅडर 34 वर अशा प्रकारे चिपकवून घेतला. हे एकावर एक पट्टी येत आहे म्हणून मी पट्टी थोडीशी कमी करते. पट्टी एकावर एक येत आहे, तुम्हाला दिसणार नाही. पट्टी एकावर एक आली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण इथे दिसणार नाही म्हणून मी त्या ठिकाणी ती कमी केली आहे. अशा प्रकारे इथे हा अगदी मधोमध गॉल ब्लॅडर 34 मी लावलेला आहे. त्याच्याच बाजूला
या जोडच्या अगदी वरती, जोडच्या वरती आणि करंगळीच्या साईडला जोडच्या वरती हा आहे युरिनरी ब्लॅडर 54. इथे सुद्धा आपल्याला सिडेट करायचं आहे, म्हणजे पांढरा भाग त्वचेला टच होईल आणि पिवळा भाग आपल्याला बाहेरून दिसेल। या ठिकाणी असा त्रिकोण तयार होईल। हा स्टमक 36 युरिनरी ब्लॅडर 54 आणि हा या ठिकाणी आहे गॉल ब्लॅडर 34। त्याचप्रमाणे अंगठ्याच्या अगदी वरच्या टोकाला इथे मी मार्क केलेला आहे, हा बिंदू आहे DU20। हा सुद्धा आपल्याला सिडेट करायचा आहे। अशा प्रकारे या ठिकाणी चिपकवून घ्यायचं आहे, अंगठ्याच्या वर आतल्या बाजूने अशा प्रकारे हा बिंदू चिपकवून घ्यायचा आहे। पिवळा भाग बाहेर दिसेल आणि पांढरा भाग त्वचेला चिटकेल। अशा प्रकारे हे बिंदू दोन्ही हातात लावायचे आहेत। ज्याप्रमाणे मी इकडे लावले त्याचप्रमाणे इकडे सुद्धा लावायचे आहेत। बघा मी इथे अधोरेखित केलेले आहे। हा पहिला बिंदू या ठिकाणी लिव्हर 8, SP9, किडनी 3, मागच्या बाजूने गॉल ब्लॅडर 34, युरिनरी ब्लॅडर 54 आणि इकडे स्टमक 36 अशा प्रकारे। आणि हा आहे DU20। अशा प्रकारे दोन्ही हातामध्ये हे बायोल मॅग्नेट चिपकवून हे 7-8 तास असेच ठेवायचे। रात्री झोपताना लावून जर झोपले तरी चालेल, किंवा जर तुम्हाला दिवसा वेळ असेल तर अशा प्रकारे 4-5 तास लावून ठेवा। लावल्याबरोबरच तुम्हाला गुडघेदुखी कमी झाल्याचं जाणवेल। यामध्ये सातत्य ठेवा, 4-5 दिवस कंटिन्यू हे लावायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही गुडघेदुखी घालवा।